कॉफी नेस्कॉफी कॉफी नेस्कॉफी पावडा 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 जय महाराष्ट्र। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस झाले आपला ब्लॉग आला नव्हता. तर आज माझ्यासोबत आहेत पवन आणि किरण. तर आम्ही सर्व मिळून जाणार आहे विरारला. तर तुम्ही बघू शकता आम्ही निघलो विरारला. तर रिक्षामध्ये बसून निघलो आम्ही स्टेशनकडे. स्टेशनवर आल्यानंतर आम्ही बघलो तर तिकीट काढा, तर आमचं स्टेशनच सापडत नव्हतं. तर तुम्ही बघू शकता मी तर परेशान झालो होतो स्टेशन पातापात. मग इकडून तिकडे बघून आपल्या स्टेशनचं नाव सापडलं. मग काय तिकीट काढला म्हणून आली आपली लोकल परी. तर तुम्ही बघू शकता लोकल परी आली ना. आम्ही जाणार होतो आज विरारला जाता वेळेस एवढी गर्दी होती ना ट्रेनमध्ये. तर तुम्ही बघू शकता तर उभं राहायला पण जागा नव्हती. मग तेवढ्याच वेळात आम्ही पोहोचलो आमच्या स्टेशनवरती आल्यानंतर पवन बायचं तर रिॲक्शन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालू आहे ते. तर विरारला जायचं एकच कारण होतं की आमच्या पवन भाऊला घ्यायची होती ड्रेसिंग. मग काय ड्रेसिंग पाहिली आम्ही. तर एक नंबर असे शर्ट होते, फक्त 250 रुपये हो. एवढे भारी होते. मग लेगी जीन्स पण विचारले आम्ही, खूप खतरनाक 4ला 4 कलर एकदम भारी असे, फक्त 400 रुपये. तुम्हाला पण ड्रेसिंग घ्यायची असती तर मग या विरारला तुम्ही पण. एकदम भारी आणि खतरनाक ड्रेसिंग असे मग ड्रेसिंग वगैरे घेऊन आम्ही निघलो आमच्या घराकडे. तेवढ्यातच किरण भाऊ म्हणतात एवढी गर्दी आहे आपण काहीतरी करूया. मग किरण भाऊ बोलले मीच करतो, बघा तुम्ही काय करा. गरम चाय गरम चाय गरम चाय गरम कॉफी नेस्कॉफी कॉफी नेस्कॉफी पावडा. मग काय आम्ही सगळ्यांना मिळून वडापाव आणि चाय तर विकलीच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर नक्की सांगा आणि सपोर्ट नक्की करा.